55 ते 60 वर्षाची कमलाबाई, ती भारतामध्ये राहायची. तिचा पोरगा विदेशामध्ये राहायचा. त्यावेळेला त्याच्या पोराचा फोन आला आणि म्हटला की, "आई, आपल्या देशामध्ये गॅसची कमी झाली, मला असं कोणीतरी सांगितलं." आता ही अफवा होती बरं का, निव्वळ अफवा आहे. तुम्ही पण लक्ष देऊ नका. गॅसचा सप्लाय जसा आहे तसा आहे. कोणावरती विश्वास ठेवू नका. खोट्या बातम्यांवरती, खास करून Facebook, Instagramवरती दिसणाऱ्या बातम्या फेक आहेत. व्हायरल होण्यासाठी काही पण बनवतात. आता याच्यामध्ये कमलाबाई म्हणली, "हो, मी पण ऐकलंय. आता कसं करायचं?" कमलाबाईचा पोरगा तिला म्हणतो की, "ठीक आहे, मी एक जणाला बुकिंग करतो आणि तो गॅसची टाकी आणून ठेवेल तुझ्यापाशी." कमलाबाई होकार देते. काहीच वेळानंतर एक पोरगा 22 वर्षाचा तिच्यापाशी गॅसची टाकी घेऊन आला. म्हणला, "मावशी, मावशी." बाहेर आली ही कमलाबाई. कमलाबाई त्याला बघते. 2 मिनटं त्याच्याकडेच बघत राहते. तिच्या मनामध्ये काहीतरी चालू होतं. होठावर होठ घासते, दातानं घासते होठाला. थोडं म्हणजे तिच्या मनामध्ये काहीतरी जाग झालं होतं त्याच्याबद्दल. ती त्याला म्हणते, "बोला की, काय झालं?" तो पोरगा सचिन नावाचा म्हणतो की, "मावशी, हा गॅस तुमच्या नावाने बुक झाला होता, तर कुठं ठेवू?" ती महिला कमलाबाई म्हणते, "एवढ्या लवकर कसं काय गॅस बुक झाला? गॅसची तर किल्लत आहे ना, गॅस तर संपला आहे ना." सचिन म्हणला, "कोण म्हणलं? हे तर निव्वळ अफवा आहे. गॅस तर मिळतोयच ना." कमलाबाई म्हणली, "अरे बापरे! मग मी तर उगाच फसली." असं म्हणून ती त्याला म्हणते, "ठीक आहे, गॅस ठेव." आता तिला आनंद झाला होता. गॅस लवकर भेटला. कारण तिला वाटलं होतं की नाही भेटणार 2-2 महिने. पण तसं काही नाही. पुढे चालून ही कमलाबाई त्या पोराला गॅस ठेवल्यानंतर आता ज्या वेळेला सचिन तिच्या किचनमध्ये जाऊन गॅस ठेवतो, पण त्याच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चालू होता. काहीतरी निराशा होती त्याच्या चेहऱ्यावरती. 55-60 वर्ष अनुभव असलेली ही कमलाबाई त्याच्या चेहऱ्यावरची निराशा बघते आणि त्याला विचारते की, "काय झालं?" सुरुवातीला तर सांगायला तयार नव्हता. पण तो पुढे चालून तिने जास्त विचारल्यानंतर रडायला लागतो आणि पूर्ण गोष्ट सांगायला लागतो. "माझी आई आजारी आहे लय. ₹50,000 खर्च येईल. माझ्याकडे तर पैसा नाही. आता काय करू?" कमलाबाई म्हणते, "2 मिनटं थांब." ती ₹50,000 बंडल घेऊन येते जाऊन घरामधून आणि त्याच्या हातामध्ये टेकवते. तो खुश झाला, आनंदी झाला. म्हणला, "तुमचे पैसे लवकर देईल." ती कमलाबाई म्हणली, "पैसे देऊ नको, पण हां, एक काम करावं लागेल माझं." आता त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की ही वयस्कर महिला मला काय काम सांगेल. तो म्हणला, "तुमचा जे काही काम असेल ते करेल. तुम्ही मला मदत केली." कमलाबाई म्हणली, "ये माझ्या मागं." तो पण सचिन तिच्या पाठीमागे गेला. चालत, चालत, चालत आता हे दोघं कमलाबाईच्या रूममध्ये गेले. हिच्या घरी कोणी नव्हतं. विधवा महिला, पोरं विदेशात राहायची. ती घरामध्ये गेल्यानंतर रूम पण लावायची गरज नव्हती. AC चालू केला, AC फुल केला आणि हळूहळू हळूहळू ब्लाऊज काढला, साडी काढली आणि 22 वर्षाच्या तरुणाला म्हणाली, "चल, चालू कर. जर पैसे पाहिजे असतील तर तुला माझ्यासोबत करावं लागेल." आता हे सगळं दृश्य बघून सचिन अवाक झाला होता. आता काय करू? दुसरीकडे पैसा पाहिजेल आणि दुसरीकडे ही महिला अशी म्हणते. तर करायचं काय नेमकं? विचार करतच होता. तोपर्यंत ती महिला म्हणाली, "बघू पैसे माघारी." सचिनने विचार केला की जाऊ द्या, चला एकाच वेळेची गोष्ट आहे. त्यावेळेला त्या रूममध्ये असं काही घडतं जे आज सोशल मीडियावरती व्हायरल झालंय. नेमकं सचिननं कमलाबाईसोबत काय केलं याच्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2018 पासून होते. 2018 मध्ये कमलाबाईचा पोरगा विदेशात चाललेला होता. नोकरी लागली होती चांगली, 2-3 लाख रुपयाची नोकरी. त्यामुळे विदेशात गेला, तिकडे सेटल झाला. पुढे चालून लग्न पण त्याने तिकडेच केलं. कमलाबाई आणि तिचा पती राहत होता. पण तो पोरगा तिकडे गेला, त्याच्यापाशी आता कोणच नाही. दोघं म्हातारी राहते ती म्हणून कमलाबाईचा पती सुरेश काही वर्षानंतर पोराच्या विरहामुळं मृत्युमुखी पडला. त्याने त्याचे प्राण सोडले. आता कमलाबाई एकटीच राहिली. तसं तर ही कमलाबाई एकटी होती, पण अजून ती मनाने जवान होती. शरीराने थकली होती, पण मनाने ती स्वतःला जवान समजायची. काही तसले येतात ना, बोलवून पोरं येतात पैसे देऊन, त्यांना बोलवून सुख घ्यायची. पण ते किती दिवस घेणार? पैसे देऊन बोलवणे, रोज 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 तोच कुटाणा कोणी बघणार? त्याच्यापेक्षा विचार केला होता तिने की आपल्याला एक कोणीतरी असा पाहिजे जो की आपल्याला रोज करेल आणि रोज रगडून काढेल. भरपूर दिवस विचार करत होती, पण कोणी सापडत नव्हता. त्याच ठिकाणी एका गॅसच्या एजन्सीमध्ये काम करणारा सचिन नवीनच आला होता गावामधून. त्याच्या गावामध्ये त्याची आई आजारी होती. तिला काहीतरी प्रॉब्लेम होता. तो नीट करण्यासाठी 1 लाख रुपयाची गरज होती. त्यासाठी कामाला आलेला 5 महिन्यापूर्वी सचिन. त्याने आतापर्यंत 5
50-60 हजार कमवले होते. पण 15 दिवसातच डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल, तू ₹1,00,000 जमा कर. ₹50,000 अजून बाकी होते. ते या कमलाबाईला माहिती होतं. त्याने कुठंतरी बोलला होता, ती ऐकत होती. ज्यावेळेला तो त्या ठिकाणी आला, कमलाबाईच्या डोक्यात लगेच प्लॅन शिजला आणि ती होटावरती होट चाळायला लागली आणि त्याला ते 50,000 देऊन त्याच्यासोबत संबंध करायला लागली. पण पुढे चालून सचिन, ती जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की या दोघांमध्ये त्या दिवशी संबंध बनले. पण पुढे चालून या दोघांमध्ये अजूनच संबंध बनत राहिले. आता या दोघांना एकमेकाची एवढी गोडी लागली होती की ही जी कमलाबाई आहे याच्यावरती अपार प्रेम करत होती. सचिनला म्हणायची की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सचिनला पण तेवढंच पाहिजे होतं. करोडोची प्रॉपर्टी असलेली ही कमलाबाई आता त्याच्या जाळ्यात आली होती. मागेल तेवढे मागेल तसे पैसे द्यायची. आता हळूहळू पोराला पैसे मागायला लागली होती कमलाबाई. तिच्यापासले पैसे संपले होते, सेविंग होती तेवढी. पोराला पैसे मागायचे 50,000, 20,000, 30,000. पोरगा अवाक झाला होता. अचानक आईला काय झालं, एवढं पैसे का मागायला लागली. त्याचीच त्याने शहानिशा केल्यानंतर त्याला शेजारच्या लोकांकडून समजलं की कमलाबाई एका तरुण पोराच्या नादी लागलेली आहे आणि त्याच्यासोबतच फिरते, राहते, तिथंच असते. दोघांमध्ये पती पत्नीसारखं प्रेम आहे. त्यावेळेला त्याने बघितलं की आता तिच्या पोराला शक होता, पण तो म्हणला की असं कसं होऊ शकतं. म्हणला मी स्वतः जाऊन बघतो. एक दिवशी तो भारतामध्ये आला, बघितलं तर हे सगळं खरंच होतं. त्याने कमलाबाईला समजावून सांगितलं, पण कमलाबाई ऐकण्याच्या तयारीत नव्हती. म्हणली की तू काय करायचं ते कर, मी माझी जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी याच्याच नावावर करणार आहे सचिनच्या. सचिनलाही तेच पाहिजे होतं. तो त्या ठिकाणी उभा राहून ऐकत होता, मनातल्या मनात हसत होता. दुसरीकडे कमलाबाईचा पोरगा म्हणला की तू कसली आई आहे, तू नेमकी तुझं वय काय, तू करते काय, तुझा नातू त्या पोरा एवढा आहे आणि तू बोलते कशी. आता हे सगळं कमलाबाई ऐकतच होती, पण म्हणली की त्या गोष्टीला नातं नसतं ना वय नसतं. आता यामध्ये ती गोष्ट मला मिळत आहे ती मी करणार. हे सगळं ऐकून कमलाबाईचा पोरगा तर आता डोक्याला हात लावतो. तो ठिकाणाहून निघून जातो. या दोघांमध्ये पुन्हा सचिन आणि कमलाबाईमध्ये ते घडतच राहतं. पण पुढे चालून या सचिनने कमलाबाईला धोका दिला. कमलाबाईला पैसे घेतले, प्रॉपर्टी घेतली, सोडून दिलं. ज्यावेळेला तिला सोडलं, हिला मानसिक आघात बसला. विचार करत होती की मी सगळं दिलं याला, माझी इज्जत दिली, याच्यामुळं पोरगा गेला, सगळं गेलं, इज्जत गेली, प्रॉपर्टी गेली, तरी सचिननं असं का केलं असेल. तर त्याचंही कारण होतं. जो सचिन आहे त्याची पहिल्यापासून एक गर्लफ्रेंड होती, ती की आता याच्यासोबत लग्न करायला तयार होती, कारण याच्यापाशी पैसा होता, जो की या कमलाबाईचाच होता. म्हणजे थोडक्यात काय, तरी या पोराने कमलाबाईचा वापर करून घेतला होता. त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे मिळाले, करोडोची प्रॉपर्टी मिळाली, गर्लफ्रेंडसोबत लग्न झालं, तो त्या ठिकाणाहून निघून गेला. कमलाबाईला हा आघात सहन झाला नाही. त्यामुळे तिने पुढे चालून घरामध्येच पंख्याला लटकून तिने स्वतःचे जीवन संपवून घेतले. 2-3 दिवस झालं कोणीच घरातून बाहेर येईना, म्हणून शेजाऱ्यांनी जाऊन बघितलं तर कमलाबाई लटकलेली होती. तिच्या पोराला फोन केला. पोराने म्हणला जाऊ द्या, द्या तिकडं कुठं तर सरकारी कामात ढकलून, मी येत नाही. तिने माझी इज्जत घालवली आणि ती आई बोलायच्या पण लायकीची नाही. एका पोराच्या नादापायी या कमलाबाईने स्वतःचे आयुष्य संपवले आणि इज्जत पण गेली पोराच्या मनातली. तर असं काही घडत असताना मित्रांनो आपल्या समाजामध्ये भरपूर ठिकाणी घडतं, पण याच्यावरती आपलं लक्ष नसतं. ज्या वेळेला या घटना आपल्याला सोशल मीडियाद्वारे समजतात त्यावेळेला आपल्याला धक्का बसतो. आपल्या समाजामध्ये असं पण घडत आहे का? तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण नक्कीच करा मित्रांनो.